नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। या लेक्चरमध्ये आपण राज्यसेवा मुख्य परीक्षेचा जो सुधारित सिलेबस आहे त्या सुधारित सिलेबसपैकी इतिहास हा घटक बघणार आहोत GS1 मधला। त्याचं रिझन असं आहे, आपण वर्ड टू वर्ड सिलेबस बघूयात आणि त्याच्यामध्ये जे काही चेंजेस असतील ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात। त्याच्यामुळे आपण सब्जेक्ट वाईज जाणार आहोत, कारण याच्यामध्ये बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि त्याच्यामुळे ते बऱ्यापैकी लेंथी होऊ शकतं आणि तुम्हाला सब्जेक्ट वाईज अभ्यासाला सुद्धा सोपं जाईल। सर्वात आधी काही बेसिक गोष्टी आपण समजून घेऊयात। घाबरण्यासारखं काही एक नाही आहे। काही लोकांचे मेसेज आलेत, कॉल आलेत। एक तर तुम्ही हा सगळा अभ्यास केलेला आहे, याच्यात फक्त काय आहे ना की काही ठिकाणी जे आहेत की जे सब टॉपिक्स असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता हे एक मधला एक 1.1 आहे, 1.2 आहे, तर मग किंवा मग हे सरळ झालेत, मेन पॉईंट झालेत आणि तिच्यामध्ये हा प्रबोधन काळ आहे बघा 1.3, तर तिच्यात 1.3चा 1 आणि 2 असे सब पॉईंट्स आहेत। मग काही ठिकाणी काय झालेलं आहे की सब पॉईंट जे आहेत ते मर्ज केलेले आहेत, म्हणजे दोन सब पॉईंट एकत्र करून टाकलेले आहेत, किंवा काही ठिकाणी तिच्यामध्ये सब पॉईंटमध्ये काही ॲडिशन केलेले आहेत, किंवा काही ठिकाणी शब्द बदललेले आहेत, तेही आपण बघणार आहोत। आणि काही ठिकाणी डिटेलिंग केलं गेलं आहे की एखाद्या विषयाचे जे काही गोष्टी आधी त्या समोर येत नव्हत्या प्रकर्षाने, त्या गोष्टी समोर आलेल्या आहेत। आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ज्या नवीन गोष्टी आहेत, तर ज्या काही नवीन एडिशन याच्यात करण्यात आलेलं आहे, तर ते तुम्ही वाचलेलं नाही असं नाही। म्हणजे फॉर एक्झाम्पल दादोबा पांडुरंग तरखडकर, आपण पूर्व परीक्षेचे सगळे पेपरचं विश्लेषण बघितलं इतिहासाचं, तिच्यात कितीतरी अशी नावं होती की जी मेनच्या सिलेबसमध्ये नव्हती, पण ती मेन्सच्या सिलेबसमध्ये नव्हती, पण तिच्यावर प्रश्न विचारले जात होते। ते पूर्वमध्ये विचारले गेलेले आहेत, मेन्समध्ये विचारले गेलेले आहेत। त्याच्यामुळे हे समजून घेणं फार गरजेचं आहे की याच्यामध्ये खूप काही नवीन नाही आहे की तुम्हाला खूप नवीन रिसोर्सेसकडे जावं लागेल असं नाही आहे। तर ती एक बाब लक्षात घ्या आणि पॅनिक न होता खूप कूल राहा। आताचा जो काळ आहे तो प्रिलिम्सचा आहे, तिच्यावर फोकस करा। तर आपण वर्ड टू वर्ड बघणार आहोत सिलेबस। सगळ्यात पहिला जो आपलं लेक्चर आहे ते GS1 मधलं इतिहासाचं सिलेबस। सगळ्यात पहिलं बघा, आता इतिहासामध्ये काय केलेलं आहे की याच्यात त्यांनी काय केलं की पहिला जो पॉईंट आहे तर तो रिशफल करून टाकलेला आहे, म्हणजे त्याची जागा बदललेली आहे। आधी आधुनिक भारताचा इतिहास हा जो मुद्दा होता ना, हा 1 नंबरला राहायचा। आता ब्रिटिश सत्तेची भारतात स्थापना तो 2 नंबरला राहायचा, जुना सिलेबस जर तुम्ही समोर घेतला तर हिच्यामध्ये आता तो फक्त जागा बदलली। ब्रिटिश सत्तेची भारतात स्थापना जी आहे तर तो 1 नंबरला गेलेला आहे आणि आधुनिक भारताचा इतिहास 2 नंबरला आला, जागा बदलली। आता ब्रिटिश सत्तेची भारतात स्थापना हिच्यामध्ये जो मुद्दा ॲड झाला इथं, तो ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे भारतात आगमन हा झालेला आहे। आता हा काही तुम्हाला माहीत नसलेली गोष्ट किंवा तुम्ही वाचली नसेल असं नाही आहे। याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारतात म्हणजे भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनी कशी आली आणि तिचं बस्तान कसं बसलं वगैरे वगैरे, तर ते ऑलरेडी आपण अभ्यासत होतो, परंतु इथं टिपिकली तुम्हाला ते शब्द त्यांनी दिलेले आहेत जे आधी नव्हते, तर नव्याने तो एक एडिशन याच्यामध्ये आहे। त्याच्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास, इथं एक चेंज आहे। आता जर तुम्ही जुना सिलेबस बघितला तर आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास असा शब्द होता तिथं, तो शब्द आता वगळलेला आहे। हे खूप महत्त्वाचं आहे इथं की 1.2 मध्ये आधुनिक भारताचा इतिहास, जुन्या याच्यामध्ये असं होतं आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, आणि त्याच्यामुळे इथं तो विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास हा शब्द काढलेला आहे। आणि त्याच्यामुळे असं होऊ शकतं येत्या काळामध्ये की महाराष्ट्राच्या इतिहासावर विचारले जाणारे जे प्रश्न आहे, तर मुख्य परीक्षेमध्ये त्याचं जे प्रमाण आहे ते अजून कमी होऊ शकतं, कारण तो शब्द इथं काढून घेतलेला आहे। म्हणून महाराष्ट्राचा जो इतिहास आहे विशेषतः महाराष्ट्राच्या याच्यामध्ये, तर त्या इतिहासाचा जो काही प्रभाव आहे तो आता मेन्समध्ये 2020ला आपल्याला कळणारच आहे। हा सिलेबस 2020च्या परीक्षेला लागू होतोय, तर ती एक बाब लक्षात घ्या की तिथं आपल्याला कदाचित त्याच्यात कमी प्रश्न आढळू शकतात। ओके, पण एकंदर असं नाही आहे की ते ऑप्शनला टाकायचं, कारण ह्या याच्यामध्ये तुम्हाला असे कितीतरी शब्द सापडतील की जे आधी नव्हते पण त्याच्यावर प्रश्न येत होते। ओके, त्याच्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे आपला प्रबोधन काळ। आता जुना सिलेबस जर बघितला तर तिच्यातला हा जो 3 नंबरचा पॉईंट आहे तर तो कशाच्या नावाने होता, तो सामाजिक सांस्कृतिक बदल हा मुख्य पॉईंट होता आणि त्याच्यामध्ये हे प्रबोधन होतं। तर आता यांनी काय केलं की हा प्रबोधन काळ हा सब टॉपिक होता, तर त्याला मेन टॉपिक केलं आणि सामाजिक सांस्कृतिक बदल त्याच्या खाली घेतलं। आता तिच्यामध्ये फक्त शब्द बदलवा, इंग्रजी शिक्षण आणि मुद्रणालयाची भूमिका असं आलेलं आहे। तर ही जी काही भूमिका हा शब्द आहे तो जुन्या पेपरमध्ये ओल्ड सिलेबसमध्ये काय होता, आगमन असं होतं, म्हणजे इंग्रजी शिक्षण व मुद्रणालयाचे आगमन। तर आता ते इंग्रजी शिक्षण व मुद्रणालयाची भूमिका असं करण्यात आलेलं आहे नवीन सिलेबसमध्ये। हा समोर जो आहे तो नवीन सिलेबस आहे। ओके, त्याच्यानंतर
जे काही सामाजिक सुधारणा चळवळी आहेत, धार्मिक सुधारणा चळवळी, तिच्यामध्ये 2 गोष्टी ॲड झालेल्या आहेत, रामकृष्ण मिशन आणि थिओसॉफिकल सोसायटी. आता बघा, आधीपासून ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, सत्यशोधक हे होतं. रामकृष्ण मिशन, थिओसॉफिकल सोसायटी याच्यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत, पण ते तिथं मेन्शन नव्हतं, ते आता याच्यात मेन्शन केलेलं आहे. तर ते एक लक्षात ठेवा, नव्याने हे 2 मुद्दे ॲड झालेले आहेत. त्याच्यानंतर 1.4, आता 1.4 जो आहे आणि हे जो खालचा 1.3 मधला दुसरा मुद्दा आहे, शीख मुस्लिम धर्मियातील सुधारणा चळवळी, डिप्रेस क्लासेस मिशन, ब्राह्मणेतर चळवळी आणि जस्टिस पार्टी, हे आधीही होतं आताही आहे. वसाहत शासनकालीन भारतीय अर्थव्यवस्था, आता 1.4 जो आहे तो प्रॉपरली नव्याने ॲड केलेला आहे. आता ह्या खरं तर ह्या गोष्टी आपण सगळ्या शिकत होतो, आपण वाचत होतो, तर हे नव्याने सगळं तिथं नमूद करण्यात आलेलं आहे. व्यापारिक टप्पा असेल, संपत्तीचं वहन असेल, दादाभाई नौरोजी यांचं संपत्ती वहन है ना, संपत्ती निस्सारणाचा सिद्धार्थ, ड्रेन थेरी जी काय आहे ना, तर ते ऑलरेडी आपण अभ्यासतो, पण ते प्रॉपरली इथं मेन्शन केलं गेलेलं आहे. अनौद्योगिकरण, भारतीय हस्तउद्योगांचा ऱ्हास, भारतीय कृषी व्यवस्थेचे वाणिज्यीकरण है ना, त्याच्यानंतर आधुनिक उद्योगांचा उदय, भारतीय व्यापारी समुदायाची भूमिका, ब्रिटिश वित्तीय भांडवलाचे भारतात आगमन, टिळक स्वराज्य निधी फंड आणि गोपाळ कृष्ण गोखले यांचं योगदान. तर हे सर्व जे आहे ते टिपिकली आलेलं आहे. येत्या काळामध्ये तुम्हाला टिळक स्वराज्य फंड असेल, गोपाळ कृष्ण गोखले यांचं योगदान असेल, याच्यावर डायरेक्टली प्रश्न येऊ शकतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, आता हा नवीन सिलेबसमधल्या नवीन मुद्दे जे ॲड झालेले आहेत, तर नक्कीच येत्या काळामध्ये पेपर काढताना ह्या मुद्द्यांवर जरा विशेष भर असणार आहे. तिच्यामुळे अभ्यास करताना याच्याकडे जरा चांगलं लक्ष देणं अपेक्षित आहे. ओके, हा नव्याने सगळ्या मुद्दे आहेत ॲड झालेले. हे ऑलरेडी तुम्ही आधी अभ्यासत होता, तिच्यामुळे हे काही नवीन नाही तुम्हाला. भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि विकास, तर आता हिच्यामध्ये पण काही गोष्टी ॲड झालेल्या आहेत. हा जो मुद्दा आहे, मग हिच्यामध्ये हे जे आधीचं होतं ते जसंच तसं, हिच्यात ॲड काय झालं, बंगालची फाळणी हा शब्द आणि होमरूल चळवळ हे 2 गोष्टी ज्या आहेत त्या ॲड झाल्या. आता असं होतं का बरं की बंगालची फाळणी तुम्हाला माहीतच नाही आहे, होमरूल चळवळ माहीत नाही? प्रश्नही विचारले गेलेत, तुम्हाला हे सगळं माहीत आहे, फक्त डिटेलिंग ऑफ सिलेबस प्रॉपर करणं हे गरजेचं होतं. आणि महत्त्वाच्या व्यक्तींची भूमिका, तर हे आधीही होतं, परंतु त्या महत्त्वाच्या व्यक्ती कोण हे तिच्यात सांगितलेलं नव्हतं. तर त्या महत्त्वाच्या व्यक्ती आता त्यांनी दिलेल्या आहेत, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, फिरोजशाह मेहता, दादाभाई नौरोजी, A.O. ह्यूम, बिपिनचंद्र पाल, लाला लजपत राय, ॲनी बेझंट, अरविंदो घोष, बाळ गंगाधर टिळक, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू व इतर. मग आता हे सगळे जे महत्त्वाचे व्यक्ती आहेत यांच्यावर प्रश्न येणार. आणि आपण बघितलं आहे की MPSC इतिहासामध्ये व्यक्ती ओरिएंटेड प्रश्न कसे फ्रेम करते, तर हे सगळे व्यक्ती डिटेलमध्ये अभ्यासणं आता आपली जबाबदारी आहे, कारण ही नावं आधी नव्हती, ती आता ॲड आहेत. त्याच्यानंतर ब्रिटिश शासनाविरोधी झालेले प्रसिद्ध उठाव. आता जर तुम्ही जुना सिलेबस बघितला तर तिच्यात तुम्हाला शेतमजुरांचे उठाव, त्याच्यानंतर आदिवासींचे उठाव, साम्यवादी दावी चळवळ हे सगळं मिळतं. पण हिच्यात त्याचं डिटेलिंग झालेलं आहे. जसं वरती जशी महत्त्वाची भूमिका असलेली नावं ॲड झाली, तशी इथं नावं झाली राघोजी भांगरे, उमाजी नाईक इत्यादी व आदिवासींच्या चळवळी. मग आता राघोजी भांगरे, उमाजी नाईक हे 2 नावं तुम्हाला माहीत पाहिजे आणि त्याच्यात डिटेलिंग तुम्हाला करता आलं पाहिजे. क्रांतिकारी चळवळी ज्या आहेत, महाराष्ट्रातील बंड असेल, तिच्यात वासुदेव फळके असतील, अभिनव भारत, बंगाल पंजाबमधल्या क्रांतिकारी चळवळी असतील, अमेरिका इंग्लंड इथल्या भारतीयांच्या क्रांतिकारी चळवळी, आझाद हिंद सेना, तर हे सगळं तुम्हाला खूप प्रॉपरली याच्यात दिलेलं आहे. ॲक्च्युली काय आहे ना की हे नव्याने डिटेलिंग त्यांनी केलेलं आहे. आता क्रांतिकारी चळवळ तुम्ही आधीही अभ्यासत होता किंवा कुठलाही तुम्ही पुस्तक घेतलं तर तिच्यात तो भाग आहे ना, 2 जे काही फेजेस आहेत रिव्होल्युशनरी मुवमेंटचे ते तुम्ही अभ्यासता. पण एक गोष्ट आहे की ज्यावेळेस इतकं टिपिकल आहे तर ते प्रत्येक शब्द आणि त्याच्याशी रिलेटेड असणाऱ्या गोष्टी तुम्हाला माहीत करून घेणं फार गरजेचं आहे. 1.7 नंबरचा जो मुद्दा आहे आता, तर याच्यात गांधी युगातील राष्ट्रीय चळवळी असं म्हटलेलं आहे. आता खरं तर गांधी युगातल्या ज्या चळवळी आहेत तर हिच्यामध्ये आधी फक्त असंच नाव होतं, पण आता हिच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्पृश्यतेच्या समस्येबद्दलचा दृष्टिकोन. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ऑलरेडी हा मुद्दा जो होता तो इथं खाली होता बघा, तो जुन्या सिलेबसमध्येही होता, परंतु त्याला मुख्य मुद्दा म्हणून वर घेण्यात आलेला आहे 1.7 मध्ये. डार्क हिच्यात बघताय हे वरचे मुद्दे आहेत ते मुख्य आहेत. याचा अर्थ काय होतो की उद्या तिच्यावर फोकस जाणार आहे, तो मुख्य मुद्दा आहे आपला. दुसरी महत्त्वाची गोष्ट की फैजपूरचं जे अधिवेशन होतं राष्ट्रीय सभेचं 1936चं, तेही नव्याने ॲड झालेलं आहे.
आपण प्रिलिमचे जे प्रश्न बघितले होते इतिहासाचे, त्याच्यात फैजपूरचं जे नाव होतं ते ऑलरेडी आपण केलेलं आहे. म्हणजे फैजपूरच्या सभेच्या परिषदेवर ऑलरेडी प्रश्न आहे आणि तिच्यात आपण बघितलं सुद्धा होतं. याचे अध्यक्ष पंडित नेहरू होते आणि तो ऑप्शन तिथं नव्हता. प्रिलिम्समध्ये हा प्रश्न आलेला आहे. म्हणजे काय नवीन काही नाही आहे, पण हिच्यामध्ये हे आहे. मग याचा अर्थ बिलकुल क्लिअर आहे की मेन्सच्या दृष्टीने ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नीट करायच्या आहे. मग तिथं फैजपूरचं अधिवेशन डिटेलमध्ये तिथं कुठल्या गोष्टी झाल्यात, कुठल्या नाही झाल्या, ना कुठल्या गोष्टी पारित करण्यात आल्या, त्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर जाती व्यवस्थेच्या उच्चाटनाकरताच्या चळवळी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दृष्टिकोन, गांधीजींचा दृष्टिकोन, इतर प्रयत्न. तर जाती व्यवस्था उच्चाटनासाठीच्या ज्या चळवळी आहेत, मग त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या असतील, त्याच्यामध्ये गांधीजींचं योगदान असेल किंवा अजून इतर कुणाचं, तर ते सगळं तुम्हाला करणं इथं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर ब्रिटिश प्रशासन अधीन घटनात्मक विकास. तर आधी तुम्हाला हा जो 1909चा कायदा आहे, 19चा कायदा आहे, हा होता. आता त्यांनी प्रॉपरली भारतीय परिषद कायदा 1861, भारतीय परिषद कायदा 1892 आणि भारत सरकारचा कायदा 1935 हा प्रॉपरली तिथं मेन्शन केलेला आहे. त्याच्यामुळे याचा अभ्यास करणं आपल्याला अपेक्षित आहे. सत्तेच्या हस्तांतरणाकडे आता हा एक नवीन मुद्दा तुम्हाला बघायला मिळतो 1.10चा, की जिच्यामध्ये ऑगस्ट घोषणा, क्रिप्स योजना 1940, 1942, वेबेल योजना 1945, कॅबिनेट मिशन प्लॅन जो आहे तो 1946, माउंट बेटनचा योजना 1947 आणि भारतीय स्वातंत्र्यता कायदा 1947. तर एकंदरच हे सगळं जे आहे ते आपण वाचतो, कारण भारत स्वतंत्र होताना नंतरचं जे 40 दशक आहे त्याच्यात ह्या सगळ्या गोष्टी एका नंतर एक होतात. पण हे सगळं तुम्ही वाचलेलं आहे ऑलरेडी, पण यांनी इथं हा मुद्दा नव्याने खूप प्रॉपरली एक एक घटना दिलेली आहे. मग अभ्यास करत असताना तुमचं काम आहे की ऑगस्ट घोषणा कुणी केली, काय केलं, काय प्लॅन होता, त्याला होकार कुणी दिला, त्याच्या अपोजिशनमध्ये कोण होतं, तर ह्या सगळ्या डिटेलमध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे. या सगळ्या ज्या काही घटना तुम्हाला समोर आहेत त्या सगळ्या, ऑगस्ट घोषणा, क्रिप्स योजना, वेबेल योजना, कॅबिनेट मिशन प्लॅन, माउंट बेटनची योजना आणि भारतीय स्वातंत्र्यता कायदा. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, स्वातंत्र्योत्तर भारत. आता भारत स्वातंत्र्यानंतर पोस्ट इंडिपेंडन्स हिस्ट्री जी आहे तिच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट ॲड झाली. सगळे मुद्दे जसेच्या तसे आहेत, फक्त एक गोष्ट की भारताची आंतरराष्ट्रीय राजकारणातली भूमिका असेल आणि अलिप्ततावादी धोरण असेल, तर यासंबंधी नेहरूंचा आणि इंदिरा गांधींचा उल्लेख आधीच होता, पण आता तिच्यामध्ये एक नवीन नाव ॲड झालेलं आहे, लाल बहादूर शास्त्री. तर अलिप्ततावादी चळवळ असेल आणि राजकारणातली त्यांची भूमिका असेल, तर या दोघा जुन्या म्हणजे माजी पंतप्रधान नेहरू आणि इंदिरा गांधी यांचा उल्लेख आधी होता सिलेबसमध्ये, तिच्यात नव्याने लाल बहादूर शास्त्री ॲड झालेले आहेत. आणि हे इथं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला त्यांच्याबद्दलचे डिटेलिंग माहीत असणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारक. आता आधी लिस्ट जी होती ती लिस्ट आपली वाढलेली आहे. या लिस्टमध्ये आता सार्वजनिक काका गणेश वासुदेव जोशी, त्याच्यानंतर पंडिता रमाबाई, दादोबा पांडुरंग तरखडकर यांना प्रश्न ऑलरेडी आलेला आहे, डॉक्टर पंजाबराव देशमुख, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, न्यायाधीश कात्र्य तेलंग, त्याच्यानंतर डॉक्टर भाऊदाजी लाड आहेत, आचार्य बाळशास्त्री जांभेकर आहेत, जगन्नाथ शंकर शेट यांच्यावर प्रश्न सोडवलेले आहेत आपण, गोपाळकृष्ण गोखले आहेत, काळकर्ते शिवराम महादेव परांजपे आहेत, शिम परांजपे, विष्णू शास्त्री चिपळूणकर आहेत, धोके कर्वे, रधो कर्वे. आता हिच्यात बघा ऑलरेडी महर्षी कर्वे जुन्या सिलेबसमध्ये होतं, धोंडो केशव कर्वे, महर्षी कर्वे एकच आहे, पण तरी इथं वेगवेगळं ते मेन्शन झालेलं आहे ना. पण एक गोष्ट आहे की महर्षी कर्वे आधी पण होतं, आता इथं टाकताना रधो कर्वे है ना, रघुनाथ धोंडो कर्वे. तर धोंडो केशव कर्वे हे रिपीट झालं आहे नाव, तर हे एवढी नावं. त्याच्यानंतर विष्णुबिवा ब्रह्मचारी, सेनापती बापट, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, बाबा आमटे, संत गाडगे बाबा यांच्यावर ऑलरेडी प्रश्न प्रिलिम्सला पण आहेत. त्याच्यामुळं ही लोकं कुठं ना कुठं प्रश्न विचारली जात होती, पण यांची नावं तिथं नव्हती आणि त्याच्यामुळे बऱ्याचदा प्रश्नचिन्ह पण उभं होतं की मग तुम्ही सिलेबसमध्ये नसताना प्रश्न कसा विचारला, तर मग त्यांनी डिटेलिंग करून दिलेलं आहे. त्याच्यानंतर 13वा आणि शेवटचा जो मुद्दा आहे याच्यातला, महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा, कान्हेरी एलिफंटा, अजिंठा वेरूळ येथील लेणी. आता हिच्यामध्ये बघा आधी जे होतं की तिच्यामध्ये जे काही गोष्टी आहेत तर त्या जशाच तशा आहे, फक्त ॲड काय झालं तर सांस्कृतिक वारसामध्ये कान्हेरी, एलिफंटा, अजिंठा, वेरूळ इथल्या सगळ्या ज्या लेणी आहेत, प्लस लोणार सरोवर, ते आता न्यूजमध्ये पण होतं, प्रश्न अपेक्षित आहे मेन्समध्ये, महाराष्ट्रातले किल्ले, तर ह्या सगळ्या गोष्टी ॲड झालेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला कान्हेरी, एलिफंटा, अजिंठा, वेरूळ है ना, लोणार, हे सगळ्या बेसिक गोष्टी माहीत पाहिजेत. त्याच्याबरोबरच संत वाङ्मयाचा प्रभाव. आता ऑलरेडी भक्ती वाङ्मय त्याचा उल्लेख होता आणि संत वाङ्मय जे आहे
टिपिकली महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये त्याच्यावर प्रश्न ऑलरेडी विचारून झालेले आहेत, पण तो शब्द नव्याने जो तिच्यात नव्हता तो संत वाङ्मय शब्द तुम्हाला इथं दिसतो. तर एकंदरीतच सिलेबसमध्ये जे काही नव्याने त्याचं एक्सप्लेनेटरी हे आहे स्वरूप आहे ते तुमच्या समोर आहे ना. सुधारित जो काही अभ्यासक्रम आहे, तर हिच्याहून एक गोष्ट तुम्हाला लक्षात आली असेल की हिच्यामध्ये मोठ्या मुश्किलीने म्हणजे आता तुम्हाला टिपिकली कानेरी, एलिफंटा, अजिंठा, वेरूळ हे प्रॉपरली अभ्यासावं लागेल. पण बाकी तसं तुम्ही बघितलं तर ह्या गोष्टी जशाच तशा आहेत. त्यातल्या त्यात एक महत्त्वाची गोष्ट आहे की हे जे वरती समाजसुधारक होते हिच्यामध्ये जुन्या सिलेबसमध्ये गांधीजींचं नाव होतं बघा. तर गांधीजींना वगळण्यात आलेलं आहे. या महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारक हिच्यातून गांधीजींना वगळण्यात आलेलं आहे, जे जुन्या सिलेबसमध्ये तुम्हाला दिसतं. सो गांधीजी जे आहेत ते वगळण्यात आलेले आहेत, तर तो एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. सो एकंदरीतच हा जो सगळा सिलेबस आहे आणि तिच्यातले महत्त्वाचे मुद्दे आहेत, तर आता कुठलीही अशी खूप नवीन बाब नाही आहे. मोठ्या मुश्किलीने तुम्हाला 2-5% गोष्टी बघाव्या लागतील. अदरवाईज तुम्ही हा अभ्यास ऑलरेडी करत आहात. त्यामुळे शांत राहा, निवांत राहा आणि अभ्यास सुरू ठेवा. तर स्पॉटलाईटबरोबर जोडलेलं राहा. आपण अशा पद्धतीने विषयानुरूप शब्दानुशब्द बघूयात, जेणेकरून आपल्याला येणाऱ्या परीक्षांमध्ये कसल्याही पद्धतीने त्रास होणार नाही. स्पॉटलाईटबरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.